पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज यूट्यूबद्वारे व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करीत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय, आज आपला विषय असेल पापाचे वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, पापाचं वेतन म्हणजे मरण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन, या विषयावर आज आपण मननचिंतन करूया आणि शुभवर्तमान वाचून आपण या वचनावर मननचिंतन करूया. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन, अध्याय 1 वचन 15. कालाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू म्हणत आहे की कालाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आपला काल, आपलं आयुष्य कधी निघून जाईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे आपल्या कालाची, आपल्या आयुष्याची पूर्णता झाली आहे. आता पश्चाताप करा आणि या परमेश्वराच्या वचनावर, त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानं, आपण जर बघितलं तर पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणूनच बेनसिरा प्रवक्ता आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं शिकवण देत आहे. आपण बेनसिराचे पुस्तक अध्याय 15 मध्ये वचन 20 वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. दुष्कृत्य करण्याची आज्ञा त्याने कोणाला दिली नाही, तसेच पाप करण्याचा परवाना त्याने कोणालाही दिला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बघा माझ्या प्रियानो, प्रवक्ता म्हणते दुष्कृत्य करण्याची आज्ञा परमेश्वरानं कोणालाही दिलेली नाही, तसेच पाप करण्याचा परवाना देखील त्या परमेश्वराने कोणालाही दिलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी देखील माझ्या प्रियानो, कितीतरी मानव आज पापामध्ये गुरफटत आहे, अयोग्य प्रकारचं जीवन जगत आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं पाप करण्याची परवानगी कोणालाही दिलेली नाही. जरी परमेश्वरानं मानवाला फ्रीडम दिलेला आहे, पण त्या फ्रीडमचा वापर करीत असताना पाप करण्याची परवानगी त्याने दिलेली नाही. म्हणून संत पौल म्हणतो की पापाचं जे पगार आहे ते मरण आहे. आपण वाचूया रोमकरास पुस्तक अध्याय 6 मध्ये वचन 23 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणूनच संत पौल म्हणतो पापाचं वेतन, पापाचं पगार जे आहे ते म्हणजे मरण आहे. पण माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. म्हणून योहान अध्याय 14 वचन 6 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आपल्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानं, पापाचं वेतन हे मरण आहे. आपण जर जुन्या करारामध्ये बघितलं तर माझ्या प्रियानो, परमेश्वरानं, आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतोय, विश्वाची निर्मिती केली. त्याने आकाश, पृथ्वी, दगड, समुद्र, नाले, झाडे, झुडपं या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि त्याने मानवाला बनवलं. माझ्या प्रियानो, मानवाला त्याने बनवण्यासाठी मेहनत केली, कष्ट केलं, त्याच्या हाताने माती गोळा केली, तरी माझ्या प्रियानो मानवजात ही परमेश्वरापासून दूर गेली. कारण मानवाचं जीवन कशा प्रकारे होतं, आपण उत्पत्ती अध्याय 6 मध्ये वचन 5 पासून पुढे वाचूया. त्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, असे परमेश्वराने पाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या मानवाला परमेश्वराने निर्माण केलं, त्या मानवाविषयी परमेश्वराचं वचन सांगत आहे की त्याची दृष्टी फार आहे, वाईट आहे आणि
त्या मानवाच्या विचाराच्या कल्पना केवळ एकसारख्याच असतात. वचन पुढे वाचूया. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चिंताला खेद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो मानव परमेश्वराने बनवला, ज्या मानवासाठी परमेश्वराने मेहनत केली, त्याच मानवाविषयी परमेश्वराच्या मनाला खेद झाला आणि अनुताप झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रागणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणाला की ज्या मानवाला मी निर्माण केलेला आहे, त्या मानवाचा, त्या भूतलाचा, त्या पशु प्राणी सर्वस्वाचा मी नाश करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण माझ्या प्रियानं पापाचे वेतन हे मरण आहे. आपण आणि पुढे पाहतो की परमेश्वरानं या भूतलावरील प्रत्येक प्राणी मात्राचा नाश केला. आपण वाचूया उत्पत्ती अध्याय 7 वचन 21 आणि 22 आपण वाचूया. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वराने नोहाला तारू बांधायला सांगितलं. नोहा आणि त्याचं कुटुंब तारूमध्ये असताना 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. संपूर्ण मानव जातीचा आणि पृथ्वीवर रांगणारे पक्षी, प्राणी आणि सर्व जीवजंतू हे सर्व मरण पावले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, पुढे वचन सांगत आहे, ज्याच्या म्हणून नागपुड्यात जीवनाचा श्वास होता, ते कोरड्या भूमीवरले झाडून सारे मरण पावले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण माझ्या प्रियानं पाप म्हणजे मरण आहे. पाप केलेला व्यक्ती, माझ्या प्रियानो, जरी तो शरीराने जिवंत असला तरी तो आत्म्याने मेलेला आहे. कारण पापाचे वेतन हे मरण आहे. पुढे आपण अजून वाचत आहोत. उत्पत्ती अध्याय 18 मध्ये वचन 20 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्या विषयाची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, अब्रामाच्या कालामध्ये ज्या वेळेस इस्रायल लोक किंवा सदोम गमोरा याच्यामध्ये त्याचा असलेल्या पुतण्या लोट असताना, माझ्या प्रियानो, तो देश एका पापामध्ये गुरफटलेला होता. व्याभिचार, बलात्कार, खून, चोऱ्या, लबाडी आणि परमेश्वराच्या या पवित्र वचनाच्या विरुद्ध जीवन जगत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जणू काहीतरी एक मरणाचं जीवन जगत होते. तेव्हा परमेश्वराने पाहिले की त्यांचं पाप भारी आहे आणि माझ्या प्रियानो, त्यांच्या पापामुळे त्या सदोम व गमोरा येथील प्रत्येक मानवजातीचा, त्या लोकांचा आणि त्या शहराचा नाश झाला. आपण वाचूया उत्पत्ती अध्याय 19 वचन 24 आणि 25 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी याचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तलवड, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस त्यांचं पाप मोठं झालं होतं, तेव्हा माझ्या प्रियानं वचन सांगत आहे, परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक अग्नी याचा वर्षाव केला आणि त्या संपूर्ण मोठ्या शहराचा नाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण माझ्या प्रियानो, पापाचं वेतन हे मरण आहे. पण माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येक मानवजातीसाठी सार्वकालिक जीवन आहे आणि माझ्या प्रियानो, ते सार्वकालिक जीवन आपल्याला मिळावं म्हणून प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे. पेत्राचे दुसरे पुस्तक अध्याय 3 वचन 9 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसाच विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा.
अशी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो, संत पीटर प्रभूचं वचन सांगत असताना म्हणत आहे की कोणाही व्यक्तीचा नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा आणि आपल्या तारणामध्ये त्या स्वर्गीय जीवनामध्ये त्या स्वर्गीय जीवनाचा आनंद शांती उपभोगावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून माझ्या प्रियानो, मी वारंवार एकच तुम्हाला म्हणेन की पापाचं वेतन मरण आहे, पण आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या धर्तीवर आला, तो प्रत्येक मानवजातीचा तारण करण्यासाठी, प्रत्येक मानवजातीचा उद्धार करण्यासाठी आणि प्रत्येक मानवाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. म्हणून संत योहान आपल्याला म्हणते, आपण वाचूया योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभू येशू म्हणते, चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयाला येतो, पण येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी आलेलो आहे त्या या मानवजातीला जीवन देण्यासाठी आणि ते स्वर्गीय परिपूर्ण जीवन देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं या 3 किल्ल्यामध्ये आपलं बलिदान केलं, आपल्या जीवाची आहुती दिली आणि प्रत्येक मानवजातीचं त्या नरकापासून त्याने तारण केलेलं आहे, त्यांचा उद्धार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, जरी संत पौल आपल्याला म्हटलं की पापाचं वेतन मरण आहे, आणि जुन्या करारामध्ये आपण बघितलं, नोहाच्या कालामध्ये मानवजात पापामध्ये असताना त्यांचा नाश झाला. अब्राहम आणि त्याचा पुतण्या लोटच्या कालामध्ये मानवजात पापात होती आणि सदोम आणि गमोरातील प्रत्येक मानवजातीचा आणि त्या देशाचा नाश झाला. माझ्या प्रियानं, आता देखील मानवजात पापात आहे. मग आता मानवजातीचा किंवा या जगाचा नाश का होत नाही? त्याला कारण एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे काल्वरी पर्वतावरील बलिदान. प्रेज द लॉर्ड. होय हालेलुया. माझ्या प्रियानं, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. प्रभू येशूने 3 किल्ल्यामध्ये आपला स्वतःचा जीव अर्पण केला, त्याने आपलं बलिदान केलं आणि मानव जातीला त्या दुःखद आणि भयानक गोष्टीपासून त्याने वाचवलेलं आहे. माझ्या प्रियानो, एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला 2 गोष्टी मी सांगत आहे, सत्य घटना आहेत. माझ्या प्रियानो, काही महिन्यापूर्वी मी यूट्यूबवर एका पास्टरांची साक्ष ऐकली. ते पास्टर सांगत होते की ते तरुण होते आणि लहान असतानाच शाळेतील आणि कॉलेजमधील शिक्षण घेत असतानाच परमेश्वरानं त्याच्या कार्यासाठी त्यांना निवडलेलं होतं. माझ्या प्रियानो, ते 12वीला असताना त्यांना एक आजार आला. त्यांच्या लिव्हर सुजून गेला आणि लिव्हरला त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि ह्या आजारामुळे त्यांना वारंवार ते लिव्हर आणि पोटामध्ये दुखत असे. माझ्या प्रियानो, अशा अवस्थेमध्ये 12वीचं शिक्षण घेत असताना बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. म्हणून त्या पास्टराचा जो वडील होता त्याने विचार केला की माझ्या मुलग्याला आता नेऊन कुठेतरी औषध करायला पाहिजे, नाहीतर कदाचित बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला त्याला तो त्रास झाला तर तो पेपर देऊ शकत नाही आणि एक जरी पेपर चुकला तरी तो नापास होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे विचार त्याच्या मनामध्ये बोलत असताना या मुलाचा जो वडील होता तो त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टराने त्याचं चेकअप केलं, तेव्हा डॉक्टरांना समजलं की याचं लिव्हर सुजलेलं आहे, लिव्हरचा आजार याला आहे, म्हणून त्याला वारंवार दुखत आहे. लगेच डॉक्टराने एक प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, टॅबलेट लिहून दिले आणि त्याला सांगितलं जाऊन मेडिकल म्हणून त्या टॅबलेट घे आणि नक्कीच तुला बरं वाटेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस या मुलाने ती प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि हॉस्पिटलमधून जसे बाहेर पडले, लगेच त्याने ते प्रिस्क्रिप्शन फाडून टाकलं आणि बाजूला फेकून दिलं. त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलं, तू हे प्रिस्क्रिप्शन का फेकून दिलंस? आपण डॉक्टरांना फीस भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा तो मुलगा सांगत आहे, या हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना परमेश्वरानं मला एक संदेश दिला की मी तुला आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि त्या परमेश्वराच्या संदेशावर विश्वास ठेवून मी प्रिस्क्रिप्शन फाडून दिलं.
हे घरी गेले. या गोष्टीला 2-3 दिवस निघून गेले. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला 8-9 वाजले असताना अचानक त्याच्या पोटामध्ये पुन्हा एकदा दुखायला लागलं. 10 वाजल्या, 10:30, 11 वाजल्या, 12 वाजल्या आणि त्याचं दुखणं एवढं वाढलं की जशी कोंबडी कापल्यानंतर तडफडत आहे तशा प्रकारे माझ्या प्रियानो हा मुलगा तडफडायला लागला. अजून रात्रीचे 1-2 वाजले आणि अजून त्याचं दुखणं वाढलं. माझ्या प्रियानो त्याला सहन होत नव्हतं. लगेच तो आपल्या घरातून बाहेर आला. त्याने सायकल घेतली. त्याची शाळा जवळच होती. सायकलवरून तो सायकल चालवत त्या शाळेच्या ग्राउंडावर गेला. त्याला काय सुचत नव्हतं मी काय करावं. त्याने सायकल तेथे ग्राउंडावर लावली आणि तो उभा राहिला. त्याने दोन्ही हात उंचावले माझ्या प्रियानो आणि त्याने ते जिवंत देवाची स्तुती आराधना आणि त्याचा गौरव करण्यास सुरुवात केली. अचानक त्याची स्तुती आराधना आणि गौरव चालू असताना परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. एक स्वर्गीय सोनेरी दार त्याने पाहिलं. माझ्या प्रियानो अचानक ते दार उघडण्यात आलं आणि एक प्रकाश त्या दारातून त्या स्वर्गातून या पृथ्वीवर उतरण्यात आला. आणि माझ्या प्रियानो जसा तो प्रकाश या पृथ्वीवर आला आणि त्या प्रकाशाचे रूपांतर एका शरीरामध्ये झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्याने पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर उभा आहे. ख्रिस्ताचं संपूर्ण शरीर उघडं आहे. त्या शरीरावर घाव आहेत आणि त्या घावातून भलाभला रक्त वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो ते पास्टर तो मुलगा सांगत आहे की ज्या वेळेस मी त्याचं उघडलेलं ते शरीर पाहिलं तेव्हा माझ्या प्रियानो तो सांगत आहे एक छोटासा तिल आहे. तो तिल देखील त्याच्या ख्रिस्ताच्या शरीरावर कुठे राहू शकत नाही. एवढी जागा त्याच्या गावाने भरलेली आहे. कुठेही जागा उरलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्याने ते दृश्य पाहिलं तेव्हा प्रभू येशूला त्याने एक प्रश्न केला. माझ्या प्रियानो त्याला प्रभू येशूला एक प्रश्न केला की एखाद्या माणसाच्या शरीरावर कुठेतरी घाव होत आहे तेव्हा आपण जाऊन मलमपट्टी करतो आणि 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये कमीत कमी महिन्यामध्ये तो घाव भरून येत आहे आणि आपण त्या आजारातून मोकळे होत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने प्रभू येशूला एक प्रश्न केला की प्रभू येशू हे घाव तू 2000 वर्षापूर्वी आमच्या पापांसाठी घेतलेले आहेत. मग अजून देखील तुझ्या गावातून हे भलाभला रक्त का वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तेव्हा प्रभू येशूने त्या मुलाला उत्तर दिलं की मानवजात पाप करण्यासाठी थांबलेली आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणजे माझ्या प्रियानो ज्या वेळेस आपण पाप करतो त्या वेळेला प्रभू येशू आपल्या पापाचा घाव त्याच्या शरीरावर घेत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो आज या जगामध्ये मानवजात पाप करून देखील जिवंत आहे आणि नोहाच्या किंवा त्या सदोम गमोराच्या काळामध्ये जे घडलं ते दृश्य आज घडत नाही. कारण प्रत्येक मानवजातीच्या पापाचा घाव प्रभू येशू त्याच्या शरीरावर घेत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि हे सत्य आहे. माझ्या प्रियानो काही महिन्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं की आमचा ग्रुप दर्यामाता प्रार्थना संघ काही कुटुंबांना व्हिजिट देऊन त्यांच्यासाठी प्रार्थना आम्ही करतो. अशाच प्रकारे काही महिन्यापूर्वी एका कुटुंबामध्ये आमची प्रार्थना चालू असताना आम्ही त्या परमेश्वराची स्तुती आराधना त्याचा गौरव केला. त्यानंतर प्रभूच्या पवित्र वचनाची पवित्र शब्दाची आम्ही घोषणा केली. आरोग्यदायी प्रार्थना केली आणि प्रार्थना संपल्यानंतर काही लोकांनी त्यांची इच्छा असल्यामुळे आमच्यापुढे रांग लावली आणि सांगितलं आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मी काही व्यक्तींच्या डोक्यावर क्रॉस ठेवून प्रार्थना करीत असताना एक बाई लग्न झालेली तरुण बाई माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आली आणि तिच्या डोक्यावर मी हा क्रॉस ठेवून हात ठेवून प्रार्थना करीत असताना माझ्या प्रियानो ती हलायला लागली. हलत असताना अचानक ती खाली पडली आणि तिची अवस्था बेशुद्ध पडलेल्यासारखी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी हालेलुया. पुन्हा एकदा तिच्या डोक्यावर क्रॉस ठेवून प्रार्थना करीत असताना मी तिला म्हटलं की डोळे उघडू नकोस, डोळे बंदच ठेव आणि अंतःकरणाच्या डोळ्याने पहा की परमेश्वर तुला काय दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तेव्हा ती बहीण मला सांगत आहे की ब्रदर मला घायल झालेला ख्रिस्त दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानं पुन्हा एकदा तिच्यासाठी मी प्रार्थना केली आणि तिला सांगितलं आता तुला काय दिसत आहे.
तेव्हा ती बहीण सांगत आहे की ब्रदर, मला 2 छोटी बालकं दिसत आहेत. नुकताच जन्मलेली 2 छोटी बालकं दिसत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया माझ्या प्रियानं, मग मी तिला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने विचारलं की बाई, या जगामध्ये जीवन जगत असताना तू कधीतरी गर्भपाताचा पाप केलेला आहेस का? हालेलुया. हालेलुया माझ्या प्रियानो, तेव्हा ती बहीण सांगत आहे की मी लग्नापूर्वी 2 वेळा गर्भपात केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया माझ्या प्रियानो, त्यानंतर तिच्यासाठी शुद्धतेची प्रार्थना करीत असताना ती सांगत आहे, ब्रदर, आता प्रभू येशू ख्रिस्त ती दोन्ही बालकं दोन्ही हातामध्ये घेऊन त्या स्वर्गामध्ये जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया माझ्या प्रियानं, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या बहिणीने गर्भपात करून 2 बालांचा आपल्या उदरामध्ये हत्या केली, खून केला. आणि प्रभू येशू ख्रिस्त ही प्रार्थना करीत असताना तिला घायल झालेला दिसला. म्हणजे त्या पापाचा घाव प्रभू येशूनं त्याच्या शरीरावरती घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्या पापासाठी प्रभू येशूनं त्याचं रक्त सांडलं. माझ्या प्रियानो, जरी 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या क्रूसावर आपल्या पापांसाठी मरण पावला, पण आज देखील प्रभू येशू आपल्या प्रत्येक मानवाचा घाव त्याच्या शरीरावर आणि त्याच्या शरीरावर घेऊन त्याचं रक्त तो भलाभला वाहत आहे. माझ्या प्रियानो, प्रत्येक मानवामध्ये आणि परमेश्वरामध्ये पापाची एक आडभिंत आहे. आपण वाचूया यशायाचे पुस्तक अध्याय 59 वचन 2 आणि 3 वाचूया. तर तुमचे अपराध, तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिरतीप्रमाणे आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. हालेलुया. हालेलुया म्हणून यशाया संदेश आपल्याला म्हणत आहे अध्याय 59 वचन 2 मध्ये की तुमचे अपराध, तुम्ही तुमचा परमेश्वर यामध्ये एक आडभिंतीप्रमाणे झालेले आहेत आणि तुमच्या पातकामुळे तुम्हाला दर्शन देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया माझ्या प्रियानो, कधी कधी आपण त्या परमेश्वराच्या दर्शनासाठी मुकलेले आहोत. कधी कधी आपली वाणी त्या परमेश्वरापर्यंत पोचत नाही, कारण माझ्या प्रियानं आपल्यामध्ये आणि त्या परमेश्वरामध्ये एक पापाची आडभिंत आहे. म्हणून यशाया संदेश अध्याय 1 मध्ये वचन 15 मध्ये आपल्याला तेच सांगत आहे. परमेश्वराचं वचन माझ्या प्रियानं आपल्याला तेच शिकवत आहे. आपण ते देखील वचन ऐकूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही हात पसरता तेव्हा मी माझे डोळे बंद करतो. तुम्ही हाका मारून विनवण्या करता तेव्हा मी माझे कान बंद ठेवतो, कारण तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. होय हालेलुया माझ्या प्रियानो, कितीतरी वेळा वारंवार आपण प्रार्थना करून सुद्धा आपल्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, कारण माझ्या प्रियानो, कुठेतरी आपण परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगत आहोत. आज प्रत्येक पाप सोडण्याचा निश्चय करूया. धर्मगुरूकडे जाऊन आपल्या पापाबद्दल कुंसार आणि प्रायश्चित संस्कार घेण्याचा निश्चय करूया आणि नक्कीच आपले हृदय आपण स्वच्छ केल्यानंतर परमेश्वरापर्यंत आपली प्रार्थना, आपली वाणी पोचणार. जरी माझ्या प्रियानो आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक आडभिंत असली तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे येशू ख्रिस्तानं प्रभूनं ती आपली आडभिंत तोडलेली आहे आणि आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक समेट घडवून आणलेला आहे. म्हणून संत पौल आपल्याला शिकवत आहे. एफेसकरास पुस्तक अध्याय 2 मध्ये वचन 13 पासून पुढे आपण वाचूया. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर होतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपण त्याच्या जवळचे झालेले आहोत आणि परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं एक समेट घडवून आणलेला आहे. पुढे वाचा. कारण तो आपली मूर्तिमंद शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरामध्ये व आपल्यामध्ये जी एक आडभिंत होती
ती प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या बलिदानाद्वारे, त्याच्या सांडलेल्या अतिपवित्र रक्ताद्वारे त्याच्या गावावरती आड भिंत पाडली आणि आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये त्याने समेट केलेला आहे. माझ्या प्रियानं एक शेवटचं वचन बघूया. करंथीकरास दुसरे पुस्तक अध्याय 5 मध्ये वचन 8 आणि 9 मध्ये संत पौल आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचे शिकवण देत आहे. ते वचन आपण ऐकूया. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हाले- वचन 18 आणि 19 आपण वाचूया. ही सगळी देवाची करणे आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. हालेलुया. हालेलुया. संत पौल म्हणत आहे की जरी पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर गेलेले होतो, पण परमेश्वरानं आपल्याला तसं सोडले नाही. तर त्याने त्याचं एकुलते एक पुत्र जगामध्ये पाठवला. त्याने एकुलते एका पुत्राचं बलिदान त्या क्रुसावर दिलं आणि आपल्याबरोबर आणि परमेश्वराबरोबर त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपला समेट केलेला आहे. पुढे वाचा. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याच्याकडे न मोजता म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तींची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वतःचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. आणि त्या परमेश्वरानं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानं, पापाचे वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. आणि त्या पापाचं वेतन मरण म्हणजे माझ्या प्रियानो, पाप करणारा प्रत्येक व्यक्ती हा नरकामध्ये जाण्यासाठी योग्य आहे. आणि नरक म्हणजे परमेश्वरापासून कायमचं विभक्त होणे आणि स्वर्ग म्हणजे परमेश्वरामध्ये आणि स्वर्गामध्ये नेहमी परमेश्वरामध्ये एकत्र होणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मनन चिंतन करूया. आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत. आपण परमेश्वराबरोबर त्याच्या वचनाप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पवित्र जीवन जगत आहोत की आपण कुठेतरी परमेश्वराच्या वचनाचे विरुद्ध जीवन जगून नरकाच्या दिशेने प्रवास करीत आहोत. पापाचं वेतन मरण आहे, मरण म्हणजे नरक आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मनन चिंतन करूया. आपल्या हातून होत असलेल्या प्रत्येक पापावर पश्चाताप करूया. धर्मगुरूकडे जाऊन आपल्या पापाची कबुली देऊया आणि त्या परमेश्वराचा आशीर्वाद, त्याची कृपा स्वीकारूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.